हनुमानला आपण उडीद डाळ वाहतो. का माहिती आहे का? कारण आयुर्वेदात तिला बल्य अन्न म्हटलं जातं. बलवान अशा हनुमानला म्हणून आपण उडीद डाळ अर्पित करतो. हिचा उगम भारतातच झाला. ती सुमारे 4,500 वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात लागवड केली जाते. तमिळनाडूमधील मदुराई आणि महाराष्ट्रातील लातूर भागात उडीद डाळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या भागांमध्ये हिची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. आज भारत जगात सर्वाधिक उडीद डाळ उत्पादक आहे. ही डाळ हाडं बळकट करते, केसांना चमक देते, पचनासाठीही उपयोगी आहे. दाक्षिणात्य मंदिरे आणि आश्रमांमध्ये उडीद डाळीपासून तयार केलेले प्रसाद जसे की पोंगल, पायसम हे मोठ्या भक्तिभावाने दिले जातात. उडदाची खीर, उडदाचे पापड, दाल मखनी, उडीद वडे, उडदाचं पिठलं, उकड, धिरडे अशा बरेच पदार्थ उडीद डाळीपासून बनवले जातात आणि ते फार प्रसिद्ध आहेत.